65 अल्पवयीन वाहन चालकांवर पोलिसांचा दणका। पालकांना समुपदेशन, पुन्हा गुन्हा झाल्यास कठोर कारवाईचा इशारा। शहरातील वाढते अपघात, अल्पवयीनांकडून होणारी भरधाव वाहन चालक व स्टंटबाजी याला आळा घालण्यासाठी चंद्रपूर वाहतूक पोलिसांनी मंगळवारी विशेष मोहीम राबवून 65 अल्पवयीन वाहन चालकांवर कारवाई केली। या मोहिमेत त्यांच्या दुचाकी जप्त करण्यात आला। त्यानंतर संबंधित पालकांना वाहतूक पोलीस ठाण्यात बोलवून समुपदेशन करण्यात आले। तसेच पुन्हा अशा प्रकारचा गुन्हा आढळल्यास थेट कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला। मंगळवारी सकाळी 7 ते 9 या वेळेत शहरातील विविध प्रमुख मार्गांवर वाहतूक पोलिसांनी विशेष तपासणी मोहीम राबवली। या कारवाईत 65 अल्पवयीन मुले दुचाकी चालवताना आढळून आली। त्यांच्या ताब्यातील वाहने जप्त करण्यात आली। त्यानंतर सायंकाळी वाहतूक पोलीस ठाण्यात पालकांची बैठक घेण्यात आली। यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपांडी यांनी पालकांना अल्पवयीन मुलांच्या वाहन चालकाबाबत असलेल्या कायदेशीर तरतुदीची माहिती देत समुपदेशन केले। अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि वाहतूक पोलीस शाखेचे निरीक्षक अमोल पारापात्रे यावेळी उपस्थित होते। आपली जिल्ह्यामध्ये रोड अपघाताचं प्रमाण प्रचंड आहे। दररोज किमान एक व्यक्ती रोड अपघातामुळे मयत होत आहे। तर याच्यामध्ये आळा घालण्यासाठी जे अल्पवयीन रायडर्स आहे, 4 व्हीलर असो किंवा 2 व्हीलर्स असो, त्यांच्यावर थोडी कडक कारवाई करणे गरजेचे आहे। म्हणून आपण आजचे रोजी अराउंड 65 असे अंडर एज ड्रायव्हर्सला आपण आता ते केला डिटेन। त्यांचे पालकांना बोलून आपण समज दिलेला आहे। याच्यामध्ये पालकांवर FIR ची सुद्धा तरतूद आहे, ज्यामध्ये 25,000 पर्यंतचा फाईन पण आहे त्यांना। तर फर्स्ट ऑफेन्स म्हणून त्यांना आपण वॉर्निंग देऊन सोडत आहे आणि सगळ्यांना आपण सूचना दिलेली आहे की अशी गोष्टी रिपीट नाही झाले पाहिजे। याच्यामुळे ते जे अंडर एज आहेत त्यांच्या पण लाईफ खराब होऊ शकतात आणि जे पेरेंट्स आहेत त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतात आणि जे रोडवर येणारे जाणारे लोक आहे, इतर वाहन चालक आहे, त्यांचे जीवाला सुद्धा धोका आहे। तर मुलांना आणि पालकांना आव्हान आहे की तुम्ही जे पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर आहे ते जास्तीत जास्त केले पाहिजे आणि कुठलीही परिस्थितीमध्ये अंडर एज लोकांचे हातात व्हेकल्स नाही दिले पाहिजे। त्यामुळे त्यांच्या स्वतःची लाईफला आणि समोरच्या व्यक्तीची दोघांची लाईफला रिस्क असतात।